नमस्कार, मी जयश्री जयास किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे। चला आज पाहूया पनीर पराठा। त्यासाठी मी 25 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, ते किसून घेतलेले आहे। बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, आलं किसून, कसुरी मेथी, त्याच्यानंतर सांबार, चिली फ्लेक्स, जिरे पावडर, हळद, चवीनुसार मीठ, ओरिगॅनो। हे सर्व मिश्रण मी एकत्रित केलेले आहे। व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे जेणेकरून आपल्या पराठ्याला व्यवस्थित बाइंडिंग येणार। मी कणिक आधीच मळून घेतलेली होती, ती व्यवस्थित एकदा सेट करून घ्यायची। आणि चला तर बनवूया आपले पनीर पराठा। त्यासाठी जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित पुरणाच्या पोळीसारखं भरून घ्यायचं। जसं आपण पुरण भरतो तसं व्यवस्थित पॅक करून घेऊन छान त्याचा एक पराठा लाटून घ्यायचा। पनीर पराठा हा हेल्दी पण आहे आणि खूप छान लागतो चवीला। तुम्ही नक्की ट्राय करा। व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे। लाटल्यानंतर छान भाजून घ्यायचा आहे। इथे मी तूप लावलेला आहे पराठ्यात, तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता। खूप छान पराठा तयार होतो पनीर पराठा। पनीर पराठा हेल्दी पण आहे, लहान मुलांना खूप आवडतो। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सर्वांना शेअर करा। धन्यवाद।